हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज होती त्रिपुरारी पौर्णिमा, त्यानिमित्ताने सर्व जे देवघर होतं तर ते मी क्लीन केलं आणि ज्या देवांच्या मूर्त्या आहेत तर त्या देखील आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी त्या कुठून घेतल्या तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। खास करून आज सुट्टी देखील होती त्यामुळे सर्व जे देव होते तर ते देखील माझे क्लीन करणं झाले आणि जे काही देवांची भांडी किंवा देव आहेत तर ते मी क्लीन म्हणजे जी ॲक्लिन पावडर आहे तुम्ही मागच्या साईडला बघत असाल तर तिने सर्व जी देवांची भांडी आहेत किंवा देव आहेत तर देवांच्या मूर्त्या देखील मी क्लीन करत असतो। आणि ज्या मूर्त्या कोरीव असतात तर त्या म्हणजेच क्लीन करण्यासाठी थोड्याशा आपल्याला अवघड जातात, त्यासाठी तुम्ही एक असा उपाय करा जेणेकरून एक म्हणजेच नवीन जो ब्रश असतो आपला दात क्लीन करायचा तर तो नवीन आणा तुम्ही आणि त्यानंतर तुम्ही त्या ब्रशने म्हणजे ज्या मूर्त्या आहेत तर त्या क्लीन करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं म्हणजेच निंबू किंवा मीठ टाकून देखील त्या मूर्त्याचं क्लीन केल्या तर त्या स्वच्छ राहतात आणि त्या म्हणजेच काळपट पडत नाहीत। तर ज्या कोरीव मूर्त्या असतात तर त्यामध्ये जर आपण पावडरने घासलं तर पावडर त्यामध्ये तशीच राहते आणि त्यानंतर दिसायला देखील ते पांढरे दिसते। त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारेच करा जेणेकरून ते लवकर क्लीन होतील। त्याचबरोबर जी देवांची दुसरी देखील भांडी होती माझी तर ती देखील मी क्लीन करून घेतली, म्हणजेच जो मंगल कलश होता तर तो देखील आज मी चेंज करणार होतो, कारण जेव्हा ही पौर्णिमा किंवा मंगळवार किंवा शुक्रवार असे 3 वार असतात तेव्हा आपण मंगल कलश चेंज करू शकतो। आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर मंगल कलश काय आहे तर यावरचा मी एक व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल जेणेकरून तुम्हाला देखील त्याबाबत माहिती होऊन जाईल। मंगल कलश हा आपल्या कुलदेवीचा असतो त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये तो नेहमी तुम्ही त्याची स्थापना करा जेणेकरून तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो। आणि मी देखील म्हणजे सध्या आता मी तिथे जॉबला आहे तर तिथे देखील मी म्हणजेच जो मंगल कलश आहे तर त्याची स्थापना केलेली आहे, कारण जेव्हाही आपण पूजा करतो तर तेव्हा आपली जी पूजा आहे तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। त्यामुळे माझं जे देवघर तुम्ही बघत असाल तर मला देखील म्हणजेच पूजा करून खूप प्रसन्न वाटते आणि म्हणजेच माझं जे वातावरण आहे रूमचं तर ते देखील एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं। त्यामुळे माझा जो दिवस आहे तर तो देखील खूप छान प्रकारे जातो। त्यामुळे आणि जर मला माहितीच असेल तर देवपूजा आणि स्वामी सेवा करायला मला देखील खूप आवडतं। त्याचबरोबर आपले जे वारांनुसार सेवा असतात किंवा जे आपले नवीन नवीन सण येतात तर ते देखील मला करायला आवडतात आणि ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असतो। जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की आवर्जून बघा जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की तुम्ही कशाप्रकारे सण सेलिब्रेट करू शकता किंवा डेकोरेशन तुम्ही कशाप्रकारे करू शकता, याबाबत देखील मी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। त्याचबरोबर म्हणजेच आता जेव्हा दिवाळी होती तर तेव्हा खास करून म्हणजेच लक्ष्मीपूजनासाठी मी फराळाचे पदार्थ देखील तयार केले होते, तर ते तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ते कसे वाटले, कारण ते मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं। कारण या अगोदर कधीही मी अशा प्रकारे म्हणजेच एकटं राहिलेलो नाही आहे आणि हॉस्टेलला जेव्हा मी होतो तर तेव्हा मेसचं जेवण असायचंच, पण आता जिथे मी राहतो तर तिथे मला म्हणजेच हाताने स्वयंपाक तयार करावा लागतो, कारण जिथे मी राहतो तर तो एरिया बंगाली असल्यामुळे इकडे सर्वांच्या घरी नॉनव्हेज तयार होतं आणि नॉनव्हेज म्हणजेच आपण जेव्हा स्वामी सेवा करतो तर तेव्हा आपल्या नॉनव्हेज चालतच नाही आणि अगोदरपासून म्हणजे आमच्या घरी देखील कोणीही नॉनव्हेज खात नाही। त्यामुळे जो स्वयंपाक आहे तर तो मी हातानेच तयार करत असतो आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत असतो। म्हणजेच जेव्हा दसरा होता किंवा जेव्हा महालक्ष्मीचे पूजन होते, दिवाळीचे आपले लक्ष्मीपूजन होते तर तेव्हा देखील मी पुरणाच्या पोळ्या तयार केल्या होत्या, तर त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मी कशाप्रकारे म्हणजेच टाईम पण मॅनेज करतो आणि स्वामी सेवा पण कशाप्रकारे करतो याबाबत देखील तुमच्यासोबत मी अगोदर व्हिडिओ शेअर केलेले आहेत। यानंतर तुम्ही बघू शकता तर जी देवांची मांडणी होती तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी मांडणी करत असतो। म्हणजेच जे काही देवांच्या मूर्त्या आहेत माझ्याकडे तर ह्या मूर्त्या देखील म्हणजेच मी एकदाच नाही घेतल्या, हळूहळू म्हणजेच पहिल्यांदा स्वामींची मूर्ती घेतली, सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली, त्यानंतर स्वामींची मूर्ती घेतली आणि यानंतर महालक्ष्मी देवीची देखील मूर्ती घेतली। कारण जेव्हाही आपण त्या देवांची सेवा करतो तर त्या देवांचा फोटो किंवा त्यांची मूर्ती आपल्याकडे असायलाच हवी। त्यामुळे तुमच्याकडे म्हणजे स्वामी महाराजांची मूर्ती जर नसेल तर तुमच्याकडे फोटो जरी असला तरी तुम्ही स्वामींची सेवा करू शकता, फक्त आपल्या मनामध्ये स्वामींसाठी म्हणजेच भाव पाहिजे। त्यामुळे आपली जी स्वामी सेवा आहे तर ती देखील खूप छान होते आणि तुम्ही बघू शकता जर जे फुलं आहेत तर ती देखील मला इकडे बरीचशी मिळून जातात आणि जेव्हाही आपण आपल्या देवघरामध्ये फुलं अर्पण करतो तेव्हा आपलं जे देवघर आहे तर ते देखील दिसायला खूप छान दिसतं। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती आता माझी चालूच होती आणि त्याचबरोबर आज पौर्णिमा देखील होती तर पौर्णिमेच्या देखील मला काही सेवा करायच्या होत्या, त्या देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। त्या अगोदर जी महाराजांची मूर्ती होती तर तिचा मी दररोज अभिषेक करून घेतो, कारण ज्या काही आपल्या देवघरामध्ये पितळच्या किंवा पंचधातूच्या मूर्त्या असतात तर त्यांच्यावर आपण दररोज अभिषेक केला पाहिजे, म्हणजेच त्यांना दररोज आपण नित्यनियमाने त्यांची पूजा केली पाहिजे। त्यामुळे जी महाराजांची मूर्ती आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि जी महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे तर तिच्यावरती मी नित्यनेमाने दररोज माझा म्हणजे अभिषेक चालू असतो। त्याचबरोबर जो तुम्ही मंगल कलश बघत आहात तर यामध्ये मी पानं लावली नाही, कारण जी चांगली आंब्याची पानं होती तर ती मला मिळाली नाही,
त्यामुळे मग मी तो मंगल कलश तसाच ठेवला आणि त्यामध्ये जो म्हणजेच नारळ आहे तर तो देखील माझा खूप जुना नारळ आहे आणि जेव्हाही मला म्हणजेच नारळ चेंज करायचा असतो किंवा जो बदलायचा असतो तर तेव्हा मी ओला करून घेतो आणि त्यानंतर पुन्हा मी तोच नारळ ठेवतो, कारण तो दिसायला देखील खूप छान दिसतो। आणि म्हणजेच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर कलश ठेवत असाल तर जो तांब्या आहे तर तो म्हणजे असा पूर्णपणे भरत जा, जेणेकरून जो तुमचा नारळ आहे मंगल कलशावरचा तर तो म्हणजेच कोरडा पडत नाही, नेहमी तो ओला राहतो आणि दिसायला देखील खूप छान दिसतो। याचबरोबर जे तुम्ही मंगळसूत्र बघत असाल मंगल कलशाचं तर हे देखील म्हणजेच मी जेव्हा महालक्ष्मी होत्या तर तेव्हाच मी पूजाताईंकडून बोलवले होते, तर यामध्ये मी 2 बोलवले होते सेट, म्हणजेच 2 प्रकारचे मंगळसूत्र बोलवले होते, कारण जेव्हाही आपल्या गौराई असतात तर त्या दोघी असतात, त्यामुळे त्या दोघींसाठी मी हे बोलवले होते। पण काही कारणामुळे म्हणजेच यावर्षी आमच्या महालक्ष्मी आम्हाला मांडता आल्या नाही, त्यामुळे हे इथंच राहिले, म्हणजे जिथे मी राहतो तर तिथेच राहून गेले, त्यामुळे मी त्यांचाच इथे पूजेमध्ये यूज करत असतो। आणि खास करून आता आपले मार्गशीर्ष गुरुवार देखील येणार आहेत आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील म्हणजेच मी मागच्या वर्षीपासून करत आहे। जर तुम्ही मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, म्हणजेच ते देखील मी मागच्या महिन्यामध्येच मी अपलोड केलेले आहेत, कारण तेव्हा मला म्हणजे अशा प्रकारे कोणतं शूट करता आलं नाही, त्यामुळे जे काही माझ्याकडे क्लिप्स होत्या छोट्या छोट्या तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाते की तुम्ही कशाप्रकारे म्हणजेच गुरुवारचे आहेत तर ते करू शकता। त्याचबरोबर यावर्षीचे जे मार्गशीर्ष गुरुवार आहेत तर हे 27 तारखेपासून चालू होणार आहेत, त्यामुळे त्यांची देखील आता तुम्ही नक्कीच तयारीला लागा, कारण जे काही मुखोटे किंवा साड्या आपण कलशाला लावत असतो तर ते देखील आता मार्केटमध्ये नक्कीच आले असतील। तर माझ्याकडे तर ऑलरेडी स्टॉक आहे, म्हणजेच जेव्हा मार्च महिना चालू होता तर तेव्हाच मी बरंचसं जे मार्गशीर्ष महिन्याचं सामान आहे तर ते बोलवलं होतं आणि त्याचा देखील एक नक्कीच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी कोणतं साहित्य कुठून घेतलं। जर तुम्ही माझे म्हणजेच नवरात्रीचे व्हिडिओ बघितले असतील तर त्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही माझ्या सर्व म्हणजे जे साड्या होत्या ज्या पैठणी पॅटर्नमध्ये होत्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की आपण कशाप्रकारे देवाला सजवू शकतो किंवा मंगल कलशाला आपण कशाप्रकारे सजवू शकतो। मंगल कलशावर देखील मी एक म्हणजे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल की तुम्ही कशाप्रकारे देवीला सजवू शकता किंवा मंगल कलश जो असतो मार्गशीर्ष गुरुवारचा तर तो तुम्ही कशाप्रकारे सजवू शकता। तर अशा प्रकारे आजची जी स्वामीसेवा होती पौर्णिमेची तर ती माझी आता करून झालेली आहे। तुम्हाला माझी आजची केलेली स्वामीसेवा कशी वाटली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मला गुलाबाचे फूल देखील मिळून गेले, म्हणजेच स्वामींचा आशीर्वाद असला तर सर्व जी कामं आहेत तर ती व्यवस्थितपणे पार पडतात, कारण स्वामींना देखील पिवळा रंग हा खूप प्रिय आहे। त्याचबरोबर जे गुलाबाचं फूल होतं तर ते देखील मला पिवळ्या रंगाचं मिळून गेलं, त्यामुळे ते महाराजांना मी अर्पण केलं। आजची मी केलेली स्वामीसेवा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।